तर चला मग आज बनवूया खमंग कुरकुरीत अशी आळू वडी। ही आळूची वडी बघा अगदी कुरकुरीत अशी बनून तयार झालेली आहे। तर चला वेळ न घालवता पटकन ही रेसिपी चालू करूया। त्याआधी तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर आळूची वडी बनवण्यासाठी लागणारं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच आळूची पानं आधी आपण तोडून घेऊया। त्यासाठी मी इथे कवळी आळूची पानं तोडून घेणार आहे। हिरवीगार आणि कोवळी पानं बघून मी आळूची पानं तोडून घेतलेली आहेत। आळूची पानं स्वच्छ धुवून घेतली। आता आळूच्या पानांच्या मागच्या शिरा काढून घेऊया। परातीवरती आळूचं पान उलटं ठेवलं आणि सुरीच्या मदतीने आळूच्या पानावरील शिरा काढून घेऊया। शिरा काढून झाल्यानंतर लाटण्याच्या मदतीने या शिरा लाटून घ्यायच्या, जेणेकरून सगळ्या शिरा दाबल्या जातात आणि पान एकदम लवचिक होते। अशा प्रकारे सगळी पानं शिरा काढून लाटून घेऊया। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, 4-5 हिरव्या मिरच्या, एक तुकडा आले, भरपूर असा लसूण घालून हे वाटून घेऊया। एका वाडग्यामध्ये अर्धा डबा तांदळाचं पीठ, तेवढाच डबा भरून बेसन पीठ घालून घेतलं। 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट मसाला, चवीपुरतं मीठ घातलं आणि वाटलेली आला लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालून घेतली आणि चिंचेचं पाणी घातलं। आता हे सगळं मिक्स करून घेऊ। थोडं पाणी घालून याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं। अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही। थोडं पाणी घालून अशा प्रकारे हे मिक्स करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही, अशा प्रकारे हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। आता परातीवरती आळूचं एक पान ठेवून घेतलं। आता या पानाला अशा प्रकारे हे बनवलेलं बॅटर लावून घ्यायचं। सगळ्या पानाला हे पीठ लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती अशा प्रकारे आळूचं दुसरं पान ठेवून त्याला सुद्धा अशाच प्रकारे हे सगळं पीठ लावून घ्यायचं। अशाच प्रकारे 3रं, 4थं, 5वं पान ठेवून पीठ लावून घ्यायचं। 6-7 पानांना पीठ लावून झाल्यानंतर अशा प्रकारे फोल्ड करून याची वडी बनवून घ्यायची। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दोन्ही साईडनी ही पानं फोल्ड करून त्याला थोडं हे बॅटर लावून गोल राऊंडमध्ये बनवून घ्यायचं। तुम्ही नक्की एकदा अशा प्रकारे आळू वडी बनवा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आता बघा मी हे फोल्ड करून घेतलेलं आहे आणि आळूची वडी बनून तयार झालेली आहे। याच पद्धतीने मी सगळ्या आळू वड्या बनवून घेणार आहे। तर बघा इथे मी 3 आळू वड्या बनवलेल्या आहेत आणि इकडे पाणीसुद्धा गरम करत ठेवलेलं, पाणीसुद्धा गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये आळूच्या वड्या ठेवून घेऊया आणि 20 ते 25 मिनटं या वड्या चांगल्या वाफवून घेऊया। तर आता 25 मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता वड्या चांगल्या शिजलेल्या आहेत। आता या वड्या काढून घेऊया आणि थंड करून नंतरच या वड्या कापून घेऊया। तर आता आळू वडी थंड झालेली आहे। आता एका सुरीच्या मदतीने याच्या वड्या पाडून घेऊया आणि तुम्ही बघू शकता एकदम छान अशा वड्या पडत आहेत। अशाच प्रकारे सगळ्या वड्या मी इथे पाडून घेणार आहे। आता या वड्या फ्राय करून घेऊया। गॅसवरती तवा ठेवला आणि त्याच्यामध्ये तेल घालून या आळू वड्या फ्राय करून घेऊया। तुम्ही तेलामध्ये या आळू वड्या तळून सुद्धा घेऊ शकता, पण मी इथे फ्राय करून घेणार आहे। तेलामध्ये आळू वड्या घालून दोन्ही साईडनी अगदी खमंग कुरकुरीत होईपर्यंत या आळू वड्या तळून घ्यायच्या। तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा। दोन्ही साईडनी आळू वड्या कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या। तुम्हीही नक्की या पद्धतीने एकदा आळू वड्या बनवून खाऊन बघा, तुम्हालाही नक्कीच आवडतील।
जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, की जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.